26 वर्ष झालं. 26 वर्ष झालेली आहे. काय सांगशील तू आईबद्दल? आई खूप मनमिळाऊ, खूप कष्टाळू आहे आणि अच्छा. तिने खूप कष्ट केलेत, खूप कष्ट केले. अजूनही करते आता. मी बघतोय की आईचे डोळे आधीच पाणावलेले आहेत. मला आईशी बोलायचंय. नमस्कार. नमस्कार आई. म्हणजे मी समजू शकतोय की डोळे पाणावलेत तुमचे. आधी तुमचं नाव सांगा बरं. माझं मालती तटकरे. आणि माहेर कुठलं? माहेर चिपळूण. आणि सासर? एकच. काय सांगशील एकंदरीत सगळ्या या प्रवासाबद्दल? कशा पद्धतीने संसार उभा केलास आणि कशा पद्धतीने ताईचं संगोपन केलं, तिला वाढवलं, तिला स्थिरस्थावर केलंस, काय सांगशील तू? मी लहानपणापासून खूपच कष्ट केलेले आहेत, कारण आमची गरिबी होती. गरिबीतून आम्ही आता वर आलेलो आहोत. तर मुलीचं म्हणजे आता खूप लाडात वाढवतात तसं आलं नाही. तिला पण मी थोडं कष्टातच वाढवलेलं आहे, पण मन मिळावू स्वभाव तिच्यावर आम्ही संस्कार चांगले केलेले आहेत. आणि शेवटी दुर्दैव आपलं, कारण माझी मुलगी आयुष्यात अचानक निघून गेली. 34 वर्षाची होती आणि तिच्या दुःखाने माझे मिस्टर पण गेले. हा माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. काय झालं होतं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या इतकं दुःखाचा डोंगर जेव्हा समोर असताना किंवा ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आयुष्यात, त्यातून स्वतःला कसं सावरलंस आणि कशी उभी राहिलीस तू, ते आम्हाला जाणून घेण्यात खरं तर खूप आवडेल. मुलगी माझी अचानक गेली. त्याच्या ह्याच्यामध्ये माझे मिस्टर पण आहे. पाऊस झाली 2 वर्षांनी. आणि त्याच्यानंतर घरी बसून काय करणार, त्याच्यामुळे आजार पण वाढत चाललं माझं. त्याच्यानंतर मी शूटला जायला लागले, एका मैत्रिणीने सांगितलं, आणि त्याच्यामध्ये मलाही माझ्या मुलीने मला खूप आधार दिला. खूप खूप म्हणजे सख्खी आईच मी तिची. म्हणजे ही ताई सख्खी मुलगी नाही आहे तुमची? सख्ख्या मुलगीसारखीच आमचं नातं आहे. अच्छा, ओके ओके. अजिबात तीळ मात्रही कमी नाही. वा, हे खरंच कौतुकास्पद आहे. म्हणजे सुरुवातीला मला खरंच असं काही जाणवलं नाही, पण आता तुम्ही जेव्हा बोललात तेव्हा या गोष्टी समोर येत खूप आहेत. तिने मला मानपान जेवढं करायचं होतं तेवढं तिने मला स्वतःच्या आईसारखंच दिलं. असं मला तिने आधार दिलाय. आणि आता या नात्याला किती वर्ष झाली? 4 वर्ष झाली. 4 वर्ष. वा ताई, खरंच तुझं खूप खूप कौतुक आहे आणि अशी लेक घराघरात असायला पाहिजे. मला ताईशी बोलायला आवडेल. ताई, काय सांगशील एखाद्या या सगळ्याच गोष्टीबद्दल? सर, माझी आई मी लहान असतानाच वारली. तर मी पण मामांकडे वगैरे शिक्षण घेतलं. मी पण खूप कष्टातून इथपर्यंत आले. नंतर मग मी शूटिंगला जायला लागली. शूटिंग करता करता काकी मला भेटल्या. एकदा त्यांना मी असं त्यांच्या घरच्याबद्दल विचारल्यानंतर त्या रडायला लागल्या. मग रडायला लागल्यानंतर मग मी पण त्यांना माझ्याबद्दल सांगितलं. मग तेव्हापासून आमचं नातं खूप घट्ट झालं. आईचं प्रेम मला कधी भेटलं नव्हतं. पण असं त्यांच्या रूपाने मला माझी आई मिळाली. वा, खूपच छान. एक नवं नातं तू निर्माण केलेलं आहेस एक लेकीचं. आज या माध्यमातून तू तुझ्या लेकीला काय तुला सांगावं असं वाटतंय? मी सांगेन, बेटा तुझ्या रूपानेच मला दुसरी मुलगी मिळाली आहे. तू काळजी करू नकोस. मला दुसरी मुलगी माझी भरपूर तुझ्यासारखीच काळजी घेते. त्यातच मला आनंद आहे. ताईला मला विचारायचंय, तुला काय सांगावं असं वाटतं आईला? माझ्या आईचं मला प्रेम नाही भेटलं, पण मला ही आई भेटली आईच्या रूपात, हेच मी माझ्या आईला सांगेल. वा, तुमचं हे प्रेम असंच छान आयुष्यभर एकमेकांवरती राहू दे, हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि खरंच खूप छान जोडी आहे तुमच्या दोघांची, माय लेकीची. खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुम्ही दोघेही माहेरवाशिणी आहेत आणि माहेरी आलेले आहेत. तर आज आईकडनं ताई तुझी ओटी भरली जाणार आहे, तर त्या ओटीचा तू स्वीकार करायचा आहेस.